गावच्या घोडेगाव जिल्हा परिषद गटात शिवसेनेचा विजय झाल्याचं कळतंय। आता क्षणाची मोठी बातमी, शिवसेनेच्या सुवर्णा दरेकरांचा या ठिकाणी विजय झालेला आहे। चुरशीची लढत होती, आघाडी पिछाडी या ठिकाणी बघायला मिळत होती। तर सुवर्णा दरेकर यांनी जर आपण पाहिलं तर साधारण 500च्या वरती म्हणजे 557 मतांनी त्यांनी विजय मिळवल्याचं कळतंय। शिवसेनेच्या सुवर्णा दरेकरांचा या ठिकाणी 597 मतांनी त्यांनी विजय मिळवलेला आहे। तरी मोठी बातमी आपण बघतोय, सुवर्णा दरेकर 597 मतांनी विजयी झालेले आहेत। आंबेगावच्या घोडेगाव जिल्हा परिषद गटात शिवसेनेचा दणदणीत विजय झालेला आपण बघतोय। आंबेगावच्या घोडेगाव गटात शिवसेनेच्या सुवर्णा दरेकरांचा इथे विजय झालाय। थेट जाऊयात विशालकडे, काय ब्रेकिंग न्यूज। आणखीन एक महत्त्वाचा अपडेट, चला जाणून घेऊयात। गुलाल उधळला जातो आणि हा गुलाल उधळत असताना कोणी आघाडी पिछाडी ठेवली? अब्दुल सत्तारांचा मुलगा हा आघाडीवरती असल्याचं कळतंय। ज्या प्रकारे त्यांनी आघाडी घेतलेली आहे त्यातला आकडा जर आपण लक्षात घेतला म्हणजे अब्दुल अमीर यांचा, तर तो आकडा, तो लीड तोडणं खरं तर समोरच्या उमेदवाराला कठीण होऊ शकतं। त्यामुळे अब्दुल सत्तारांचा मुलगा जो आहे तो आघाडीवरती आहे, तो विजयाच्या दिशेनं त्याची वाटचाल सुरू आहे असं एकूण या क्षणाला म्हणता येऊ शकतं। पण ही आघाडी आहे, बघूयात नेमकं पुढल्या काही फेऱ्यांमध्ये, उर्वरित फेऱ्यांमध्ये नेमकं काय घडतंय। तर आपण ब्रेकिंग न्यूज बघूयात। अब्दुल सत्तारांचा मुलगा आघाडीवर आपल्याला दिसून येतोय। अब्दुल अमीर सत्तार आघाडीवर आहे। अब्दुल सत्तार यांची प्रतिष्ठा या भागामध्ये पणाला लागलेली होती। आपल्या मुलाला निवडून आणण्यासाठी त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती। त्यांनी भरपूर प्रचार तिथे केलेला, स्थानिक पातळीवर भेटी दिलेल्या आहेत, प्रचार सभा घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण बघतोय त्यांचा मुलगा आघाडीवर आपल्याला दिसून येतोय। विशाल, नेत्यांना खरं तर घरातल्या तिकिटाबरोबर आपल्या कार्यकर्त्यांचं तिकीट, आपला उमेदवार देखील राखावा लागणार आहे। त्यामुळे तो राखला गेलाय का बघा। सांगोला तालुक्यात माजी आमदार दीपक साळुंखेंना मोठा धक्का बसलेला आहे। बघा, जवळा जिल्हा परिषद गटातून पुत्र यशराज साळुंखेंचा पराभव झालेला आहे। इथं मात्र माजी आमदार सुपुत्रांना जनतेने नाकारलंय। राष्ट्रवादीचे उमेदवार अतुल पवार यांनी इथे विजय मिळवलेला आहे। इथे जायंट किलर ठरलेले आहेत। सांगोला तालुक्यात माजी आमदार दीपक आबा साळुंखे, ज्यांना सगळं दीपक आबा म्हणून ओळखतात, त्यांचे पुत्र अतुल पवार, त्यांचे पुत्रांचा मात्र पराभव झालेला आहे। पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल पवार यांनी त्यांच्या पुत्राचा पराभव करत विजय मिळवलेला आहे। तर माजी आमदार दीपक साळुंखेंना मोठा धक्का बसलेला आपण बघायला मिळतं आपल्याला। जवळा जिल्हा परिषद गटातून पुत्र यशराज साळुंखेंचा पराभव तिथे झालेला आहे। माजी आमदार जे साळुंखे आहेत त्यांच्या मुलाचा पराभव झालेला आपण बघतोय। ही मोठी बातमी आपल्या समोर आत्ता येते। मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती आणि त्यांचा पुत्र पराभूत तिथे झालाय। सांगोला तालुक्यामध्ये माजी आमदार दीपक साळुंखेंच्या मुलाला पराभवाचा सामना करावा लागतोय। थेट जाऊयात आपण विशालकडे। विशाल, काय खरं काही नेत्यांनी आपल्या घरातला उमेदवार राखलाय, पण कार्यकर्त्याचा देखील विजय महत्वाचा आहे। हा विजय जाणून घेत असताना बार्शी तालुक्यातील पंचायत समितीवर भाजपने एक हाती झेंडा फडकवल्याचं दिसतं। एक हाती झेंडा रोवलाय। 12 पैकी 9 जागी भाजपचे उमेदवार हे विजयी झालेले आहेत। अगदी सुरुवातीच्या कालापासून भाजपची आघाडी राज्यभरात दिसून येत होती। तर एक मोठी ब्रेकिंग न्यूज, 12 पैकी 9 जागी भाजप उमेदवार हे आघाडीवर आपल्याला दिसतात। ठाकरेंच्या दिलीप सोपलांना जोरदार धक्का बसलेला आपल्याला पाहायला मिळतंय। मोठी बातमी आपण बघतोय, बार्शी तालुक्यातील पंचायत समितीवर भाजपने आपला झेंडा रोवलेला आहे। मोठी ब्रेकिंग न्यूज, आता 12 पैकी 9 जागी भाजपचे उमेदवार हे विजयी झालेत। बार्शी तालुक्यामध्ये भाजपने आपला जलवा कायम ठेवल्याचं दिसून येत आहे। त्याचबरोबर ठाकरेंच्या दिलीप सोपलांना जोरदार धक्का बार्शी तालुक्यामध्ये बसलेला आपल्याला दिसून येतोय। पुन्हा जाऊयात आपण विशालकडे। चला आणखीन अपडेट, या सगळ्याच्यात एक महत्त्वाचा अपडेट मी आपल्या समोर घेऊन येतोय, ते आपण जाणून घेऊयात। ते अपडेट नेमकं काय बघा। जर पाहिलं आपण कोकणात जाऊयात, रत्नागिरी भांबेडमधून शिवसेनेच्या वनिता गांगण या विजयी झालेल्या आहेत। तर विवेक वळसे पाटील माफ करा, 2967 मतांनी विजयी झालेले आहेत। तर रत्नागिरी भांबेडमधून शिवसेनेच्या विनीता गांगण या विजयी झालेल्या आहेत। विवेक वळसे पाटील 2967 मतांनी विजयी झालेले आहेत। आणखीन एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज, ती देखील आपण जाणून घेऊयात। ती नेमकी काय बघा, त्यावरती देखील एक नजर टाकूयात। दौंडमध्ये माजी आमदार रमेश थोरातांच्या मुलाचा विजय झालेला आहे। कारण या देखील लढतीकडे सगळ्यांचं लक्ष होतं। आघाडी पिछाडी या सगळी या ठिकाणी होती। तर दौंडमध्ये माजी आमदार रमेश थोरातांच्या मुलाचा विजय झाला। तरी मोठी बातमी आपण बघतोय, दौंडमध्ये राष्ट्रवादीचे तुषार थोरात हे विजयी झालेले आहेत। माजी आमदार यांच्या मुलाचा विजय दौंडमध्ये झालाय।